तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. उद्धव ठाकरेंनी सहपरिवार घेतले तुळजाभवानीचे दर्शन. दहशतवादी राजवट संपवण्याचे आई तुळजाभवानीला घातले साकडे. ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे यांच्या अडचणीत वाढ. विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपानंतर तावडेंवर गुन्हा दाखल. मतदान प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सज्ज. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात. आणि माथेरानमधून सासगाव यात्रेला आलेल्या 2 तरुणांचा अपघाती मृत्यू. माथेरान परिसरातून व्यक्त होते हळहळ. पाहुयात सविस्तर वृत्त. काल प्रचार संपल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी तुळजापूरमध्ये जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय. 2 आठवड्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने झाली होती. तर प्रचार संपल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी तुळजापूरमध्ये जाऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. 2 आठवड्यापासून महाराष्ट्रभर फिरत 40 पेक्षा जास्त सभा उद्धव ठाकरे यांनी घेत आपला झंझावाती प्रचार दौरा पूर्ण केलाय. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी तुळजापूरमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला. तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली. तर बॅगेमध्ये तर काही सापडलं नाही. विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले आता तुमच्याकडनं कळलं. तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला, हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं. म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलंय की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडत आहे. त्यातच आता नालासोपाऱ्यात मोठा राडा झाला. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं. विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विमानतळ हॉटेलमध्ये घेण्यात आलं. यामुळे सध्या भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या दोन्ही गटात तुफान राडा पाहायला मिळाला. क्षितिज ठाकूरांसह भव्य कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसून विनोद तावडे यांना घेरलं गेलं. तसेच यावेळी एका कार्यकर्त्याने घटनास्थळावरून बॅग ताब्यात घेऊन ती तपासली. त्यामध्ये पैसे भरलेले लिफाफे सापडले. त्यानंतर बबियाच्या कार्यकर्त्यांनी हे लिफाफे उघडून पैसे दाखवल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्याचसोबत या बॅगेतून लॅपटॉप आणि काही डायऱ्या देखील सापडल्यात. हे संपूर्ण दस्तावेज ताब्यात घेऊन आता क्षितिज ठाकूरांनी विनोद तावडेंवर कारवाईची मागणी केली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना भाजप नेते विनोद तावडे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. त्यामुळे विनोद तावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनोद तावडे यांच्यासह राजन नाईक यांच्यावर देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विमानतळ हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे आणि भाजपचे काही कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाची टीम तेथे दाखल झाली. त्या ठिकाणी SST टीमला 9,93,500 रुपये सापडलेत. त्याचबरोबर इतर काही कागदपत्रे देखील सापडली आहेत. त्या पद्धतीनं कारवाई सुरू असून पोलिसांनी देखील तशी तक्रार दाखल केली असून या हॉटेलची पूर्ण तपासणी करून त्याबाबतीत पूर्ण कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली आहे. मोजे तुळीन नालासोपारा ईस्टमध्ये BJPचे नेते श्री विनोद तावडे आणि BJPचे काही कार्यकर्ते पैसे वाटप आहेत अशी तक्रार बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर तिथे संबंधित निवडणूक यंत्रणा ही लगेच पोहोचली आणि तिथे संबंधित DCP, दोन्ही DCP आणि जॉईंट CP हे तिथे गेलेले होते आणि त्यांनी त्यावर संबंधितावर कारवाई केलेली आहे. आणि आमची जी FST टीम आहे त्या हॉटेलची सर्च घेतला असता 9,93,500 रुपये सापडलेले आहेत आणि इतरही काही कागदपत्र सापडलेले आहेत. त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे. आणि 48 आवर्समध्ये सायलेन्स पिरियड जो असतो निवडणूक प्रचार कालावधी संपल्यानंतर, त्या कालावधीमध्ये इतर ज्या विधानसभा मतदारसंघाचे जे मतदार नाहीत या व्यतिरिक्त जे कोणी कार्यकर्ते किंवा कोणी नेते येतील
त्यांच्यावर जी कारवाई करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे पण पोलिसांनी FIR दाखल केलेला आहे आणि निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत आणि त्या हॉटेलची तपासणी करून आणि जे काही कॅश किंवा इतर साहित्य जे सापडलेले आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करत आहेत आणि तात्काळ ह्याच्यावर संबंधित सेक्शनखाली गुन्हाही दाखल करण्याची कारवाई चालू आहे. गुन्हा आणि काही इलिगल प्रेस घेतली अशी तक्रार आहे, त्याबद्दलचे गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस करत आहेत. निवडणुकीत पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून आता कोकणातील राजकारण देखील तापलंय. विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर लांजा साखरपा या विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी केला. यानंतर मध्यरात्री थेट राजन साळवी यांनी लांजा पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच साळवी यांनी 4 दिवसांपूर्वीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पैशाचा वापर विरोधी पक्षाकडून होत असल्याचं पत्र देखील लिहिलं होतं. यात गुन्हा दाखल केलेले कार्यकर्ते हे शिवसेनेचे पदाधिकारी असल्याची माहिती मिळाली असून शिवसेना अर्थात महायुतीकडून किरण सामंत या ठिकाणी विधानसभेच्या रिंगणात आहेत. विविध गावामध्ये विविध भागामध्ये पोलिसांची गस्त चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा लांजा तालुक्यातील खावडी गावामध्ये रात्री 2 वाजता ज्या गाडीला नंबर प्लेट नाही असं वाहन त्या गावामध्ये येतं आणि तिथे एका घरामध्ये जाऊन जबरदस्तीने त्या ठिकाणी पैसे वाटण्याचं काम चालू आहे असं त्या पोलीस पाटलांच्या नजरेमध्ये आलं. ताबडतोब पोलीस पाटलांनी पोलिसांना फोन करून यासंबंधीची माहिती दिली, सरपंचांना माहिती दिली आणि त्यानंतर ते पोलीस आल्यानंतर तपासणी करण्यामध्ये आली. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी पैसे वाटण्याचं काम रात्रीच्या 2 वाजता केलं जातं आहे. एखाद्या वाहनाचा जो मालक आहे गणेश लाखन, त्याचा त्या गावामध्ये काही संबंध नाही. रात्री 2 वाजता तिथे याची त्याला गरज नव्हती, तर त्या ठिकाणी निव्वळ ही लोक जबरदस्तीने पैसे देण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी तक्रार आम्ही या ठिकाणी पोलीस पाटलांनी आणि या ठिकाणी आमच्या सरपंचांनी या ठिकाणी नोंदवलेली आहे. मी स्वतः स्थानिक आमदार आणि निवडणुकीचा उमेदवार म्हणून 3 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाचे प्रमुख प्रांतांना तक्रार दिलेली लेखी स्वरूपामध्ये की या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाकडनं चुकीच्या पद्धतीने पैशाचं वाटप केलं जातं, त्याच्यावरती आळा घाला अशी सूचना दिल्या होत्या. तरी आज मी त्यांना हा जिवंत पुरावा दिलेला आहे. या ठिकाणी पैसे गुंबण्याचे प्रकार या ठिकाणी घडत आहेत. अशा तऱ्हेचे प्रकार घडल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. हे समजा थांबलं नाही तर शेवटी कायदा सुव्यवस्था आम्हाला हातामध्ये घेऊन अशा लोकांना आम्हाला चोप द्यावा लागेल, ही आमची भूमिका पुढची राहील. रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाच्या प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये 1747 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. उद्याच्या या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून प्रत्येक विधानसभा निहाय EVM मशीनचं वाटप करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, दापोली, गुहागर आणि चिपळूण असे एकूण 5 विधानसभा मतदारसंघ असून जिल्हाभरातून 13,39,697 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 6,46,176 महिला तर 6,93,510 मतदार पुरुष करणार आहेत. रत्नागिरीत 4 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार असून उद्या होणारं मतदान शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातल्या 194 महाड विधानसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार असून रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघात एकूण 393 मतदान केंद्र आहेत. आज सकाळपासूनच वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाऱ्यांचं पथक दाखल होत आहे. महाडमधील मतदान केंद्रांवर जाण्यासाठी 178 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक कर्मचारी आपल्या विभागातील मतदान केंद्रांवर जात असल्याचं पाहायला मिळालं. मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.
खेडवासियांसाठी आनंदाची बातमी. नवी मुंबई आणि रायगडमधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्सची सर्वात मोठी चेन अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही. मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट. सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर. 0% व्याज, 100% पर्यंत कर्ज, इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक. सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. आता दापोली आणि चिपळूणमध्ये देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुझिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोअरला भेट द्या. आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स, छत्रपती शिवाजी महाराज नगर, महाड नाका, खेड, जिल्हा रत्नागिरी. आमचा फोन नंबर 7738897200. विश्रांतीनंतर प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर मोबाईल फोन वापरण्यास मनाई करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा बेकायदेशीर नाही असं म्हणत उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल फोन वापरण्यास निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. या निर्णयाला व्यवसायाने वकील असलेल्या उज्ज्वला यादव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत. तसेही निवडणूक प्रक्रिया पार पाडणे हे जिकिरीचं काम आहे आणि त्यात तुम्ही डिजिलॉकरमधील कागदपत्रे दाखवण्यास परवानगी देण्याची मागणी करत आहात. फोनद्वारे डिजिलॉकरमधील कागदपत्रे दाखवण्याचा अधिकार नागरिकांना नसून निवडणूक आयोगाचा निर्णय बेकायदा नसल्याचं खंडपीठानं याचिका फेटाळताना सांगितलंय. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बेकायदा होर्डिंग्स लावून शहर आणि गावांचे विद्रुपीकरण करण्यात येईल अशी भीती व्यक्त करण्यात आल्यानंतर आता उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकार, महापालिका, नगर परिषदा आणि पोलिसांना सतर्क राहून बेकायदा होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास त्यास UDDचे प्रधान सचिव, पालिका आयुक्त, नगरपालिका प्रशासनाचे संचालक, जिल्हाधिकारी, पोलीस स्थापना, मुख्य कार्यकारी अधिकारी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील असं न्यायालयानं बजावलंय. बेकायदा होर्डिंग्सवर कारवाई करण्यासाठी सर्व महापालिका, नगर परिषदांना सहकार्य करण्याबाबत स्थानिक पोलिसांना आदेश देणारे परिपत्रक तातडीने काढा असे निर्देश न्यायालयानं गृह विभाग आणि पोलीस महासंचालकांना दिलेत. बहुतांशी प्रकरणात बेकायदा होर्डिंग्स, बॅनर्स राजकीय पक्षांकडूनच लावण्यात येतात याची न्यायालयीन दखल घेतली जाऊ शकते. संबंधित राजकीय पक्षांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत आहोत. आश्वासन पाळण्यात आले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठानं सांगितलंय. राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र साहित्य पोहोचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत. राज्यातील मतदानासाठी एसटीच्या सुमारे 9,000 बस 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी आरक्षित करण्यात आल्यात. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर सर्वच जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झालेत. मतदानापूर्वी आवश्यक असलेली सर्वच तयारी झाली आहे. मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळाकडे साध्या बसची मागणी करण्यात आली होती. यासाठी सुमारे 9,200 एसटी बसचे आरक्षण करण्यात आले आहे. एसटी महामंडळाने 31 विभागांमधून 200 ते 600 बस आरक्षित केल्यात. पुणे विभागातून सर्वाधिक एसटीची मागणी असून 600 बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिकमधून सुमारे 500, सोलापूरमधून 490, अहमदनगरमधून 468, सातारामधून 449 आणि कोल्हापूरमधून 453 बसची मागणी करण्यात आली. दरम्यान निवडणुकीच्या कामासाठी राज्यभरात एसटी महामंडळाच्या सुमारे 9,000हून अधिक बस गाड्या वापरण्यात येणार आहेत. यातून एसटी महामंडळाला 2 दिवसांसाठी प्रत्येक बस मागे 24 ते 30,000 रुपये मिळतील असं एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी एसटी बस आरक्षित केल्या असल्याने राज्यातील ग्रामीण भागात एसटी बस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागेल.
राज्यात उद्या बुधवारी विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडत आहे। या निवडणुकीत 904 महिलांसह 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावत आहेत। 9 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1,04,27 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे। 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल। त्यापूर्वी मतदानासाठी ईव्हीएम यंत्रे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांपर्यंत मंगळवारी पोहोचवण्यात आली आहेत। सर्व जिल्ह्यातील मतदारसंघात निवडणूक आयोगाने चोख यंत्रणा तैनात ठेवली आहे। सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक वगळता उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंधित करण्यात आला आहे। मतदान केंद्रांवर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांसाठी मागील 20 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी 5 वाजता थंडावल्यात। आता बुधवारी मतांची तोफ मतदारांच्या हाती देण्यात येणार असून ती कोणासाठी चालते आणि कोणाविरुद्ध चालते हे 23 तारखेला म्हणजे शनिवारी निकालाच्या दिवशी कळणार आहे। प्रचार सोमवारी संध्याकाळी 6 वाजता संपल्यानंतर बुधवारी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे। त्यासाठी राज्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। या विधानसभा निवडणुकीत 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्यात। उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत। या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून छुप्या प्रचारावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे। प्रचाराच्या तोफा थंडावल्याने छुप्या प्रचाराला वेग येणार आहे। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। माथेरान येथून सासगाव यात्रेसाठी आलेल्या 3 तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात होऊन यात 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। गेल्या अनेक दिवसांपासून सासगाव यात्रा सुरू असल्याने या ठिकाणी अनेक भाविक भक्त येत असतात। त्यातच काल रात्री माथेरानमधून 6 तरुण 2 दुचाकी घेऊन यात्रेला आले होते। सासगाव यात्रेवरून ते पुन्हा माथेरानला जात असताना उभ्या असलेल्या टेम्पोला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। यात माथेरान येथील अजय आखाडे, दर्शन वेताळ, प्रथमेश सोनवणे या तरुणांचा भीषण अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र पहाटे अजय आखाडे आणि दर्शन वेताळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं असून एक जण जखमी झाला। या घटनेने माथेरान परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर अंजनवेल जेटी किनारी रविवारी रात्री 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान अवैधरित्या एका मच्छीमारी बोटमधून डिझेलची तस्करी करत असताना 9 जणांना गुहागर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। गुहागर अंजनवेल येथे गस्त घालीत असताना गुहागर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करून 2 कोटी 6 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। पोलिसांनी या तस्करीसाठी वापरण्यात आलेले साहित्य, मच्छीमारी बोटी, बोटींवरील मोटर, पाईप, टँकर, बलेनो कार, मच्छीमार बोटीतून 25,000 लिटर डिझेल, आरोपीच्या ताब्यातील 9 मोबाईल असा मिळून सुमारे 2 कोटी 6 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी एकूण 9 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। गुहागर पोलिसांनी प्रथमच अशी गुहागरमध्ये मोठी डिझेल तस्करी करणाऱ्या टोळीविरोधात कारवाई केली आहे। भारतीय शेअर बाजारात सोमवार ते शुक्रवार आठवड्याला व्यवहार पार पडतात, तर शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी असते। तसेच सण किंवा इतर काही दिवशी प्रसंगी आठवड्याच्या दिवशीही शेअर बाजारातील व्यवहार बंद राहतात। या दरम्यान आता बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी शेअर मार्केटमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही, कारण कोणती सुट्टी किंवा हॉलिडे नसून महाराष्ट्रात पार पडणारी विधानसभा निवडणूक आहे। शेअर बाजाराने अलीकडेच याबाबत अधिकृत सूचना जारी केली आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।